समान कोटी असणाऱ्या कर्णींचा संबंध जर आपसामध्ये भागाकाराचा असेल तर अशा वेळेस कर्णीचे चिन्ह हे कॉमन करून त्यामध्ये कर्णीस्थानचा भागाकार करावा लागतो. एक्सच्या मुळात यम भागेला एक्सच्या मुळामध्ये यन. तर या ठिकाणी आपल्याला एक्सवा मूळ हा कॉमन काढून यम भागेला यन करावा लागेल. तिसऱ्या मुळात 20 भागेला तिसऱ्या मुळात 4. या ठिकाणी आपल्याला चिन्ह व कुठे समान दिसत आहे, तिसरा मूळ आणि तिसरा मूळ, म्हणून हा आपण तिसरा मूळ हा कॉमन काढला आणि यामध्ये कनिष्ठांचा भागाकार करावा. म्हणजे 20 भागेला 4 तिसऱ्या मुळामध्ये 5 हे वर्गमुळात 15 भागेला वर्गमुळात 3 गुणिला वर्गमुळात 5. यामध्ये आपल्याला सर्व ठिकाणी कोटी व चिन्ह समान दिसतात. इथे वर्गमूळ वर्गमूळ आणि वर्गमूळ. तर आणि संबंध इथे आपल्याला भागाकार गुणा करायचा आहे. तर अशा वेळी सुद्धा सर्वप्रथम आपल्याला कर्णीचे चिन्ह व कोटी कॉमन करावे लागेल. जसं वर्गमुळात तिघाचा एक कॉमन काढला व कनिष्ठ संख्या ज्या ज्या संबंधामध्ये त्या सर्व या कॉमन वर्गमुळामध्ये मांडावा लागेल. म्हणजे 15 भागेला 3 गुणिला 5. म्हणजे आपल्या मुलांना ज्या संख्या भागाकार चिन्ह किती संख्या छेदस्थानी पण वर्गमुळात 15 गुणिला 5 आणि छेदस्थानी 3. आता सोडताना 3 1 3 आणि 3 5 15. आता वर्गमुळामध्ये 5 गुणिला 5 छेदस्थानचा एक कामाचा नाही. आता 5 गुणिला 5 म्हणजे 25 म्हणून वर्गमुळात 25 आणि वर्गमुळात 25 म्हणजे